नमस्कार, माझं नाव वल्लरी. इंग्लिश विथ वल्लरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण इंग्लिश बोलतो तेव्हा फक्त बेसिक इंग्लिश येऊन उपयोग नसतो. जर तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिश येतं हे दाखवण्यासाठी आणि तुमची इंग्लिशमधली फ्लुएन्सी वाढवण्यासाठी तुम्हाला फ्रेजेस आणि इडियम्सचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आपण अशाच काही फ्रेजेस आणि इडियम्स बघत आहोत. चला तर मग सुरू करूया. मेक एंड्स मीट. मेक एंड्स मीट म्हणजे जेवढं आपण कमवतोय त्याच्यामध्ये जेमतेम जमा खर्च आपला सगळा भागवणे. याला म्हणतात मेक एंड्स मीट. याचं एक्झाम्पल होईल, जेनी हॅज टू वर्क हार्ड टू मेक एंड्स मीट. म्हणजे जेनेला तिचा जमा खर्च भागवण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. बीट अराउंड द बुश म्हणजे जो मेन मुद्दा आहे तो सोडून बाकीच्या विषयांवर बोलत राहणे. याचं एक्झाम्पल होईल, डोंट बीट अराउंड द बुश, कम स्ट्रेट टू द पॉइंट. म्हणजे इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा, विषय सोडून बोलण्यापेक्षा डिरेक्टली मुद्द्याचं जे आहे ते बोल. टू वेअर हार्ट ऑन द स्लीव म्हणजे आपल्या भावना उघडपणे दाखवणे. याचं एक्झाम्पल होईल, जॉन वेअर्स हिज हार्ट ऑन द स्लीव म्हणजे जॉन त्याच्या भावना उघडपणे दाखवतो, लपून ठेवत नाही. ईट अ हंबल पाय म्हणजे नम्रपणे माफी मागणे. याचं एक्झाम्पल होईल, यू वर ॲट फॉल्ट, यू शुड ईट अ हंबल पाय म्हणजे चूक तुझी होती, तू नम्रपणे माफी मागितली पाहिजे. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.